नमस्कार, शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा व्हावा यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 राबवण्यात येत आहे। त्यामध्ये राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याचे काम सध्या जोरात सुरू असून बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील देऊळगाव धनगर कालोना शिवारामध्ये या प्रकल्पाचे काम सुरू असताना परवानगीपेक्षा अधिक झाडाची कत्तल केली जात असल्याचा आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय गवई यांनी केला आहे। अवैध कत्तल करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर चौकशी करून कारवाई करण्यात यावी, त्याचबरोबर दोषीला पाठीशी घालणाऱ्या वनविभागातील अधिकाऱ्यावर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी विजय गवई यांनी केली आहे। अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे। मात्र असा कोणताही प्रकार सुरू नसल्याचे RFO अधिकारी अभिजित ठाकरे यांनी माहिती दिली। शासनाच्या माध्यमातून सुरू असलेला मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी प्रकल्प हा देऊळगाव धनगर या गावापासून बाजूला असलेल्या कळोना परिसरामध्ये सुरू आहे। या परिसरामध्ये जो प्रोजेक्ट सुरू आहे त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून या ठिकाणी F क्लासच्या जमिनीवर हा प्रोजेक्ट सुरू असताना या ठिकाणी शासनानं 13 झाडं हे आपण या ठिकाणून तोडावेत आणि त्याची विल्हेवाट लावावी असे निर्देशित केल्याच्या नंतर सुद्धा या ठिकाणी आपण बघतोय ह्या ज्या संपूर्ण परिसरामध्ये 300 झाडे नाही तर संबंधित क्षेत्रामध्ये या ठिकाणी 1000 ते 1200 झाडं होती। त्या सर्व झाडाची या ठिकाणी कत्तल झालेली आहे। शासनाच्या काही आपल्या या फॉरेस्टच्या काही अधिकाऱ्यांना मी या ठिकाणी अगोदर भ्रमणध्वनीवरून त्यांना या ठिकाणी तक्रारी केल्या। त्यांनी त्या तक्रारीची दखल घेऊन काल परवा या ठिकाणी लोक पाठवलेत। काल या ठिकाणी RFO आले होते ज्यांचं नाव अभिजित ठाकरे, परंतु अभिजित ठाकरेच्या माध्यमातूनच उर्वरित झाडाची विल्हेवाट या ठिकाणी झालेली आहे। ठेकेदाराशी संगनमत करून ठाकरेंना या ठिकाणची झाडाची विल्हेवाट लावलेली आहे। काल या परिसरामध्ये आम्ही पाहणी करण्यासाठी आलो असता ठाकरे पण या ठिकाणी उपलब्ध झाले। त्यांनी या ठिकाणी तक्रारकर्त्यांना आणि आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना सुद्धा या ठिकाणी धमकवण्याचा, त्यांना प्रेशराईज करण्याचा प्रकार या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी केला। त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्या सिनियर ऑफिसरशी काल बोललो। त्यांच्या सिनियर ऑफिसरनं काल लगेच दखल घेताना या ठिकाणी रात्रीची गस्त लावली, परंतु त्यांनी आज आम्हाला सकाळी त्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलताना हे सांगितलं की आमचे लोक त्या ठिकाणी पंचनामा करतायत, पंचनामा करून सगळं काही सत्यता बाहेर येईल। परंतु आज सकाळपासून आम्हाला या ठिकाणी काही बोलवण्यात आलं नाही। पण आज आम्ही परत या ठिकाणी जेव्हा आलो तेव्हा आमच्या असं निदर्शनास आलं की या ठिकाणी कुठलाच पंचनामा होताना आम्हाला दिसत नाही। उलट पक्षी या ठिकाणी जे काही झाडं तोडलेले आहेत त्याची परत विल्हेवाट JCBच्या माध्यमातून या ठिकाणी लावण्यात येत आहे। म्हणजे एकीकडे तक्रारकर्त्याचं म्हणणं ऐकून घ्यायचं आणि परत आपली जी कृती आहे ती कृती या ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे। म्हणून जी झाडाची कत्तल झालेली आहे, जे विनापरवाना झाडांची या ठिकाणी वाहतूक होऊन चिखली शहरातील MIDC परिसरामध्ये ती विकल्या गेलेल्या आहेत, ते कोणाच्या माध्यमातून विकल्या गेलेल्या आहेत आणि कोण विकलेल्या आहेत याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर आणि त्या संबंधित ठेकेदारावर तात्काळ गुन्हा नोंदवावा अशी आमची या ठिकाणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं विनंती वजा मागणी आहे। सौर ऊर्जेसाठीचा महाराष्ट्र व केंद्र शासनाचा एक कालबद्ध आणि पथदर्शी असा प्रकल्प, ज्याच्यामध्ये जिल्ह्यातील काही निवडक ठिकाणी शासकीय जमिनीवर सौर प्रकल्प उभारण्याचे ठरवण्यात आलेले आहे। त्यासाठी संबंधित यंत्रणेला सदरची जमीन हस्तांतरित करण्यात आलेली आहे व सदरच्या जमिनीवरील झाडे झुडपी 100% क्लिअर करून 100% ती जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी सौर प्रकल्प जो आहे तो उभारला जाणार आहे। तर त्यासाठी संबंधित यंत्रणा वन विभागाकडे अर्ज करून त्या ठिकाणची संपूर्ण झाडी झुडपी काढून घेण्याची वृक्षतोड परवानगीसाठी अर्ज करतात। त्याप्रमाणे वन अधिकारी त्या ठिकाणी जाऊन पुनश्च एकदा त्या झाडांची मोजणी करतात व मोजणी अंती पंचनामा झाल्यानंतर तितक्या झाडांना म्हणजे त्या ठिकाणी असलेल्या संपूर्ण झाडांना वृक्षतोड परवानगी देण्यात येते। अशाच प्रकारची वृक्षतोड परवानगी देऊळगाव धनगर या ठिकाणी सुद्धा देण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी एकही झाड उभं राहणार नाही हे प्रकल्प यंत्रणेला सुद्धा अपेक्षित आहे आणि हेच त्यांनी वन विभागाला सुद्धा सांगितलेले होते की या ठिकाणी एक सुद्धा झाड यानंतर राहणार नाही, कारण की ते सौर ऊर्जा असल्यामुळे तिथं सावलीचं काम नाही। तर त्याप्रमाणे त्या ठिकाणावरच्या संपूर्ण झाडाच्या तोडीची परवानगी देण्यात आलेली आहे। त्याप्रमाणे नियमाप्रमाणेच त्या ठिकाणची झाडं तोडण्यात आलेली आहे। सदरचा प्रकल्प हा शासनाचा प्रकल्प असल्यामुळे सदरच्या यंत्रणेला वृक्षतोड परवानगी घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागले नाही किंवा कुठल्याही प्रकारचं शुल्क द्यावे लागत नाही। सदरच्या ठिकाणी एक वृक्ष तोडण्याची परवानगी देण्यासाठी जी प्रक्रिया आहे तीच प्रक्रिया राबवून
1000 किंवा 300 वृक्षाची परवानगी सुद्धा देण्यात येऊ शकली असती. त्यामुळे तक्रारकर्त्यांचे जे म्हणणे आहे की त्या ठिकाणी 1000 झाडे होती आणि 312 झाडांची परवानगी देण्यात आली, यामध्ये तथ्य नाही. धन्यवाद. यात नवीन बातमीपत्रासह तोवर नमस्कार. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित यूनिवर्सिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।